नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल. स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत कोवळ्याची झणझणीत रस्साभाजी. ही रस्साभाजी विदर्भामध्ये खूप प्रसिद्ध आहे. लग्नामध्ये खास करून बनवली जाते आणि ही भंडाऱ्यामध्ये सुद्धा केली जाते. तर ही रस्साभाजी कशी करायची हे बघूया. तर चला. आणि तुम्ही जर माझ्या या चॅनलवर नवीन आले असाल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कोवळ्याची भाजी करण्याकरता इथे आपण कच्चं कोवळं घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला कोवळ्याच्या फोडी चिरून घ्यायची आहे मध्यम आकाराच्या. इथे मी कोवळं धुवून घेतलेलं आहे आणि आपल्याला चणा डाळ पाहिजे आहे भिजवलेली. मी इथे 1 ते 2 तास चणा डाळ भिजवून टाकली होती. भाजीच्या वाटणाकरता इथे आपल्याला काही साहित्य लागणार आहे. मी कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि खोबऱ्याचे काप करून घेतले आहे. याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे. इथे आपण तव्यावर तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता आपल्याला मी इथे तेल टाकलं आहे तव्यावर आणि हे कांदे आपल्याला भाजून घ्यायचे आहे. याचा हलकासा गुलाबी कलर येतपर्यंत याला आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. इथे आपल्याला गॅस लो टू मीडियम करून हे मी भाजून घेते छान हलकासा तांबूस कलर येतपर्यंत. इथे बघू शकता तुम्ही आपले कांदे हे हलकेसे ब्राऊन झालेले आहे. आता यामध्ये आपल्याला खोबऱ्याचे काप टाकून द्यायचे आहे आणि हे सुद्धा ब्राऊन करून घ्यायचे आपल्याला. तुम्ही इथे खोबऱ्याच्या कापऐवजी याचा किसही घालू शकता खोबऱ्याचा. आता हे कांदा आणि खोबरं दोन्ही छान आपल्याला ब्राऊन करून घ्यायचं आहे. मी छान ब्राऊन करून घेते. इथे बघू शकता तुम्ही आपला कांदा आणि खोबरं हे छान तांबूस कलर झाला आहे याचावाला. याच्यापेक्षा याला जास्त भाजायचं नाही आहे. आणि आता याला आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. इथे आपण मिक्सरमध्ये हे छोटं मिक्सरचं पॉट आहे. यामध्ये आपण थंड केलेला कांदा आणि खोबरा घातलेला आहे. आता यामध्ये आपल्याला आल्याचा तुकडा घालायचा आहे आणि इथे आपल्याला लसूण घालून घ्यायची आहे आणि हे कोथिंबीर घालून घ्यायची आहे. थोडीशी कोथिंबीर आपल्याला कोवळ्या देठासहित घालायची आहे आणि याचं छान वाटण तयार करून घ्यायचं आहे किंचित पाणी घालून. आपलं वाटण तयार झालेलं आहे आणि आता आपल्याला भाजी फोडणी घालायची आहे. इथे मी गॅसवर गंज ठेवलेला आहे आणि त्यामध्ये तेल घातलेलं आहे. इथे आपलं तेल गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे. आपली मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे. इथे आपली जिरं मोहरी तडतडली आहे. यामध्ये आपल्याला मेथी दाणा घालून घ्यायचा आहे. आता हे सगळं झालं आहे. त्यानंतर आपल्याला हे वाटण घालून घ्यायचं आहे यामध्ये. आणि हे वाटण आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. याचा कच्चेपणा दूर होतपर्यंत यामधून जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे छान. मी इथे लो टू मीडियम गॅसवर मसाला भाजून घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही या प्रकारे असं छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आता इथे आपला मसाला भाजला गेला आहे. यामध्ये आता आपल्याला कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. कारण की कढीपत्ता जर अगोदर घातला तर ते जळण्याची शक्यता असते, म्हणून नंतर घालायचं आहे. याने छान चव येते आपल्या भाजीला. आता यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घालायचे आहे. इथे मी हळद घालत आहे अगोदर आणि इथे आपल्याला चवीनुसार
आवडीनुसार तिखट घालायचं आहे, तुम्हाला किती तिखट आवडते त्याप्रमाणे. आणि धनेपूड घालायची आहे. इथे मी धनेपूड घातली आहे. आणि इथे आपल्याला अजून गोडा मसाला घालायचा आहे. तुम्ही इथे कोणत्याही कंपनीचा गोडा मसाला घालू शकता. तुमच्याकडे गोडा मसाला नसेल, तुमच्या घरी जो मसाला अवेलेबल असेल तो तुम्ही इथे घालू शकता. आता हे मसाले आपल्याला 2 मिनटं छान भाजून घ्यायचे आहे, मिक्स करून घ्यायचे आहे. इथे आपण 2 मिनटं मसाले छान मिक्स करून घेतलेले आहे. आता यामध्ये आपल्याला टमाटर घालून घ्यायचं आहे. आणि टमाटरही छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे मी किंचित पाणी घालत आहे वाटणाचं. आता याला आपण टमाटर छान मऊ होतपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. मी छान मऊ होतपर्यंत टमाटर शिजवून घेते. इथे बघू शकता तुम्ही आपले टमाटर हलकेसे मऊ झालेले आहे. आता यामध्ये आपल्याला ही भिजवलेली चण्याची डाळ घालून घ्यायची आहे. आणि इथे चिरून ठेवलेल्या कोळ्याच्या फोडी घालून घ्यायच्या आहे. आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपण भाजी छान मिक्स करून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही. आता इथे आपल्याला मी किंचित वाटणाचं पाणी घालत आहे आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे आपल्याला चवीकरता मीठ घालून घ्यायचं आहे. इथे मी चवीनुसार मीठ घालत आहे. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता या फोड्या छान मिक्स झालेले आहे. या फोडी आपल्या छान मिक्स झालेल्या आहे. यावर आपण झाकण ठेवून द्यायचं आहे. आणि इथे आपल्याला झाकणावर थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे किंचित, म्हणजे आपल्या खालच्या फोडी जळणार नाही. आणि याला छान थोडा वेळ शिजवून घ्यायचे आहे. इथे थोडा वेळ झालेला आहे. आपण बघूया आपली भाजी शिजली की नाही ती. इथे बघू शकता आपली भाजी अर्धवट शिजलेली आहे. फोडी आपल्या या कोळ्याच्या याला आपल्याला आता पूर्णपणे शिजवून घ्यायची आहे. इथे मी आता गरम पाणी घालत आहे. मी एका गंजामध्ये गरम पाणी केलं होतं. आता इथे तुम्हाला किती रस्सा पाहिजे त्याप्रमाणे इथे पाणी घालून घ्यायचं आहे. आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. इथे थोड्या वेळ आपल्याला गॅस 2-3 मिनटं मोठा करायचा आहे आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. इथे बघू शकता तुम्ही आपल्या रस्स्याला छान उकळी आलेली आहे. याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस आपल्याला कमी करायची आहे. आणि झाकण ठेवून आपल्याला थोडा वेळ शिजून घ्यायची आहे पूर्णपणे भाजी. इथे थोडा वेळ झालेला आहे. आपण बघूया आपली भाजी शिजली की नाही ती. इथे आपली भाजी बघू शकता तुम्ही शिजलेली आहे. आता यामध्ये आपल्याला चिंच घालायची आहे आणि आपल्याला इथे गूळ घालायचा आहे.
थोडंसं हे मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही इथे चिंचेच्या ऐवजी आमसूलसुद्धा घालू शकता। इथे आपली भाजी रेडी झालेली आहे। यामध्ये आपण कोथिंबीर घालून घ्यायची आहे। खाण्यासाठी रेडी झाली आपली कोळ्याची भाजी। भाजीमध्ये चिंच आणि गूळ घातल्यानंतर इथे आपल्याला भाजी 2-3 मिनिटं शिजवून घ्यायची आहे, गूळ वितळेपर्यंत। मी इथे भाजी छान शिजवून घेते। अशा तऱ्हेने तयार झालेली आपली झणझणीत तर्रीदार कोळ्याची रस्सा भाजी। ही रस्सा भाजी लग्नाच्या पंक्तीमध्ये किंवा भंडाऱ्यामध्ये केली जाते।